ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। प्रथम तर मी धिक्कार करेन शिंदे सरकारचा, कारण आज चिमुकलीवर बलात्कार होऊन सुद्धा जर शिंदे सरकारचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे जे कमिटीवर लोक आहेत ते कुठल्या प्रकारचे आपल्या पोलीस प्रशासनाला दडपण करून शिनी आपल्या चिमुकली अन्याय झाला तिला सहकार्य करत नाही। आणि आम्हाला पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश केलेले आहेत की कुठलाही मोर्चा करताना आज जर आपल्याला शासनाचं पालन करून मान सन्मान करून शिनी आपल्याला कुठल्या प्रकारचं तोडफोड न करता शांत पद्धतीने हे आंदोलन करायचं आहे। आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमलो आहे। आणि तुम्ही जर पाहत असाल या आंदोलनासाठी या चिमुकल्यांचं सुद्धा इथे चिमुकल्यांचा समावेश झालेला आहे। याचा अर्थ असा की जर शिंदे सरकार जर असंच करत राहिले तर आज आपल्या छोट्या शाळेला तर सुरक्षित नाही, आई बहिणी माझ्या जर रात्री अपरात्रीच्या कामाला जातात त्यांची सुद्धा भवितव्य धोक्यात आहे। मी अक्षरशः खंत व्यक्त करतो की शिंदे सरकारची 12-12 तास एखाद्या महिलेला पोलीस स्टेशन बसून कुठल्याही प्रकारचा त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत। आणि जे लोक आंदोलकांनी विरोध केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे खरोखर शर्मनाक बाब आहे। साहेब, शिवसैनिकांचा हा जो एक नवा रूप पाहायला, परंतु आम्हाला पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे आज हे पालन करावं लागतंय त्यांच्या आदेशाचं। नाहीतर जी पनवेलची आजची जी परिस्थिती आहे ती कुठल्या प्रकारे शांत परिस्थिती नसते। आज इथं तोडफोड आणि पूर्णपणे पनवेल बंद असतं।